आज आपण काय करतोय 11th मधला मॅथ्स फर्स्ट मधला जो फर्स्ट टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट त्याचे आज फॉर्म्युले आपण बघतोय कशा लक्षात ठेवायचे. तर चला बघूया नेमके काय काय आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला अँगल्स अँड मेजरमेंट बद्दल तुम्ही 10वी पर्यंत शिकला असाल तर त्याच्या पुढचाच एक बेसिक कन्सेप्ट वरती तुम्ही अँगल जे लक्षात ठेवताय डिग्रीमध्ये वगैरे. तर डिग्रीमध्ये अजून एक दुसरं पण एक काही ठिकाणी डिग्रीच्या ऐवजी दुसरं पण एक जसं रॅडियन एक यूज करणार आहे आपण, तुम्ही ऐकलं असेल कुठे ना कुठे. तर त्या कन्सेप्टमध्ये किंवा दोघांमध्ये रिलेशन काय आहेत किंवा रेग्युलरली तुम्ही एरिया ऑफ सेक्टर वगैरे हे जे फॉर्म्युले बघितले असाल 10th मध्ये, तर तेच काही फॉर्म्युले जे आहेत जे असतील ते या टॉपिकमध्ये असणार आहेत. तर फर्स्ट जी आहे ती तुम्हाला नाव दिलं येतं को टर्मिनल अँगल्स. आता को टर्मिनल अँगल्स असतात किंवा काही ठिकाणी त्याला म्हणतात को इनिशियल अँगल्स सुद्धा म्हणतात. काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक गोष्ट त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. काय कसं लक्षात ठेवलं येतं, टू अँगल्स हॅव सेम इनिशियल और टर्मिनल आर्म. ओके, म्हणजे इनिशियल आणि टर्मिनल जे आर्म आहे ते काय पाहिजे, सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल दाखवतो देखील, हा अँगल बघा रे. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हा अँगल माझ्या किती आहे इथे 30 डिग्री आहे आणि मी हाच अँगल दुसरीकडनं अजून एका ठिकाणी मोजतो. बघा मी असा इथून इथपर्यंत मोजला तर हा अँगल माझा किती आला रे 360 प्लस 30 दॅट इज 390. आता हे जे दोन अँगल बघायला गेला तर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेमच आहे. तर या दोघांनी जे अँगल्स आहेत त्यांना मी काय म्हणू शकतो, को टर्मिनल अँगल सुद्धा म्हणू शकतो. किंवा अजून मी याच्यावर अजून सुद्धा मी याच्यामध्ये 360 ऍड केला तर मला अजून एक दुसरा अँगल भेटेल. किंवा मी माझ्या अजून एक दुसरा आहे इथून इथपर्यंत मी असं जर मोजला तर या डायरेक्शन मध्ये जर मोजला तर म्हणजे हा किती असेल तुमचा -330 असेल. तर -330 सुद्धा तुमच्याकडे काय येते, सरळ सरळ बघू शकता -330 आणि 30 डिग्री हे सुद्धा तुमचे कोण आहेत, को टर्मिनल अँगल्स आहेत. मग आता हे चेक कसे करायचे, ठीक आहे आपण हे डायग्रामवरून वगैरे बघतोय, मात्र एक इझिली चेक करण्यासाठी मी इथं तुम्हाला सांगितलेलं पण आहे बघा, चेकसाठी डिफरन्स शुड बी इन द मल्टिपल ऑफ 360. आता डिफरन्स काय असतो रे, मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू, नेहमी लक्षात ठेवा. आता मी 30 डिग्री आणि -330 डिग्री येतो, त्याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे रे, 30 डिग्री मोठा आहे. तर 30 डिग्री मायनस कोण असणार आहे इथं, -330. येस, तर या दोघांचे केले तर मायनस मायनस येतं तुमच्याकडे प्लस होईल आणि 360 झाली. बघा जी जी डिफरन्स असेल, जी सबट्रॅक्शन असेल ती 360च्या मल्टिपलमध्ये आली पाहिजे असं तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल अजून एक मी घेतो, इथं 30 डिग्री आहे आणि माझ्याकडे आहे 751 आहे. तर 750, आता या दोघांचा जर मी डिफरन्स फाइंड आउट केला तर 750 मधून 30 निघून गेले तर आपल्याकडे किती राहणार आहे 720. तर 720 हा काय आहे 360चा मल्टिपलच आहे. तर 360चा एक मल्टिपल तुम्हाला एक माहिती पाहिजे असेल तर 360चा टेबल तुम्ही तयार करून ठेवा. ओके, हे झाले तुमचे को टर्मिनल अँगल झाले. आता सेकंड जाऊ. आता सेकंड जो फॉर्म्युला आहे आपला कोणता आहे बघा, साइन ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट. तर तुम्ही ट्रिग्नॉमेट्री 10th स्टँडर्ड मध्ये बघितलं असाल. तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय काय होतं रे, आपले ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स होते साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. आता तुम्ही जे ट्रिग्नॉमेट्री शिकला त्याच्यामध्ये काय असतात, आपले जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन जे तुम्ही बघितलं असाल ते 0 डिग्री पासून 90 डिग्री म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटचाच तुम्ही विचार केला. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये न राहता आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट इकडे पण जायचं आहे. मग इथं गेल्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहेत हे कसे कसे काम करतात तेही आपल्याला बघायचं आहे. आपल्याला यातले साईन तरी माहिती आहेत, म्हणजे इथं जर आपले काय असेल पॉईंट एखादा असेल तर तो प्लस प्लस असतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर मायनस प्लस असतो, थर्डमध्ये मायनस मायनस, फोर्थमध्ये गेला तर प्लस मायनस असतो. आता ही तर आपल्याला गोष्ट सर्वांना माहिती आहे. तसंच आता याच्यामध्ये कोणकोणते ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहेत इथे पॉझिटिव्ह म्हणजे कुठे पॉझिटिव्ह आणि कुठे निगेटिव्ह आहेत हे कसं लक्षात ठेवायचं. तर एक आहे म्हणजे काही जण असं लक्षात ठेवतात ते ऑल स्टुडंट्स टेक कॉफी वगैरे असं लक्षात ठेवतात. येस, ऑल स्टुडंट्स, मी असं नाही लक्षात ठेवत, ठीक आहे. जर तुम्हाला असं लक्षात राहत असेल तर बघा ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ओके, असं काही जण लक्षात ठेवतात. मग आता याच्यावरून काय असतं, फर्स्टमध्ये काय असतात ऑल पॉझिटिव्ह असतात, सेकंडमध्ये फक्त एसचा विचार केला जो साईन आहे, एसचा विचार केला जातो तो साईन आहे, साईन फंक्शन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं. थर्डमध्ये असतो टी म्हणजे कोण असतो इथं टॅन, थर्डमध्ये गेला तर टॅन पॉझिटिव्ह असतो. आणि सी वरून परत इथं लक्षात ठेवलेला आहे कॉस पॉझिटिव्ह. हे असे पण काही जण लक्षात ठेवू शकतात, फर्स्टमध्ये ऑल, सेकंडमध्ये साईन, थर्डमध्ये टॅन आणि फोर्थमध्ये कॉस. आता ठीक आहे, ह्याच्यावरून काही जण लक्षात ठेवत आहेत, मात्र मी असंच लक्षात ठेवतो ऑल, सेकंडमध्ये आहे साईन,
इकडे आहे टॅन आणि इकडे आहे कॉस. काय लक्षात ठेवायला काय अवघड आहे. आता त्याच्याबरोबर हे बाकीचं पण मी लिहिले बघा, साईन बरोबर कोसेक. आता हे साईन बरोबर कोसेक का लिहितो रे, कारण की आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लिहिताना सुद्धा कसं लिहितो रे, साईन कॉस टॅन. साईनच्या समोर कोण लिहितो आपण, नेहमी कोसेक लिहितो. कॉसच्या समोर नेहमी लिहितो सेक, आणि टॅनच्या समोर नेहमी कोण लिहित असतो आपण, कॉट लिहित असतो. आता हे असेच का लिहितात, ज्यांना जर माहिती नसेल तर मी आता जस्ट तुम्हाला सगळं एक्सप्लेन नाही करत बसत. आपल्याकडे प्रॉपर टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्री, तर 1 आणि 2 असे 2 टॉपिक आहेत. म्हणून त्याच्या पुढचाच आहे सेकंड टॉपिक आणि थर्ड टॉपिक पार्ट फर्स्ट मधला. तर तिथे गेल्यानंतर ते फॉर्म्युला एक्सप्लेन करताना मी तुम्हाला रेग्युलरली सांगेन. तर जस्ट बघा इथे मी काय करतोय, हे असेच लक्षात ठेवतोय. साईनच्या समोर कोसेक, मग साईन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक पण पॉझिटिव्ह, कॉस जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं सेक पॉझिटिव्ह, जिथे टॅन पॉझिटिव्ह आहे तिथे कॉट पॉझिटिव्ह, असे लक्षात ठेवा. ऑब्वियस, कारण की हे समोरासमोरचे एकमेकांचे कोण असतात, रेसिप्रोकल असतात. ठीक आहे. तर बघा जिथे साईन पॉझिटिव्ह आहे तिथे कोसेक, टॅन पॉझिटिव्ह आहे तर कॉट पॉझिटिव्ह असणार, कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक पॉझिटिव्ह असणार आहे. तर इथं ऑल साईन कोसेक टॅन कॉट आणि इथं कॉस सेक इथे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. आता हे झालं आपलं कुठले, साईन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. चला आता याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो ओके, मेजर ऑफ अँगल्स. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की जसं डिग्री मेजर असतं, म्हणजे आपण 30 डिग्री म्हणतो, 60 डिग्री म्हणतो, तर त्या 30 डिग्रीला दुसऱ्या एका फॉर्ममध्ये, दुसऱ्या एका मेजरमध्ये इथं अँगल्स जे आहेत ते मेजर केले जातात. तर आता बघूया, फर्स्ट आहे तो तुमच्याकडे इथं आहे रॅडियन मेजर, किंवा त्याला अजून एक नाव आहे इथे सर्क्युलर सिस्टीम, हे सुद्धा त्याचं नाव आहे. परंतु बऱ्यापैकी आपण यूज काय करतो इथं, रॅडियन मेजर. आणि मी इथं फॉर्म्युला पण दिलाय, जर डिग्री असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, मला इथे रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर रॅडियनमध्ये काय केलं जातं, किती, आता फॉर एक्झाम्पल मी इथं लिहितो, जर दिला मी तुम्हाला इथं 30 डिग्री दिला, तर 30 डिग्रीचा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा, 30 आहे इथे आला 30 इंटू काय ना देऊ, पाय बाय 180 ॲज इट इज, पाय बाय 180 ॲज इट इज. आणि इथं रॅडियनसाठी सिम्बॉल इथं सी लिहू शकताय, नाही लिहिलं तरी चालेल. मी इथं लास्टला पण लिहिलेलं आहे बघा, नो नीड टू राईट सी. नाही लिहिला तर तो नेहमी कशामध्ये असतो, रॅडियनमध्येच असतो. आता बघा हे 30 किती जाऊ, इथं आपल्याकडे 6 जा होईल, बरोबर. तर पाय बाय 6, तर इथं कोण असणार आहे, हा पाय बाय 6 रॅडियन असणार आहे. म्हणजे 30 डिग्री म्हणजे किती असतो, पाय बाय 6. तर असे तुम्ही बाकीचे पण तयार करा, आपण बघणारच आहेत सगळे कसे तयार करायचे, आपण हे समवरती बघू. आपण एक स्टँडर्ड काही अँगल्स आहेत आपल्याकडे, ते आपण एकत्र आपण सगळे लिहिणार आहे, म्हणजे 0, 30, 45, 60, 90 पुढचे पण तसेच सगळेचे सगळे आपण त्या फॉर्ममध्ये लिहिणारच आहे, कुठल्या रॅडियन फॉर्ममध्ये. चला सेकंड आहे, जर तुम्हाला रॅडियन जर दिलं तर आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा असतो, डिग्रीमध्ये. आता त्याला आहेच डिग्री मेजर सर्वांना माहितीच आहे, मात्र ह्याला अजून एक असतं काय आपल्याला नाव बघा, सेक्साडेसिमल सिस्टीम. तर हे सुद्धा एक त्याचं नाव आहे, आपल्याला माहितीच नसतं, फक्त आपण डिग्री मेजर म्हणत असतो. तर हे सुद्धा त्याचं नाव आहे. तर रॅडियन जर तुम्हाला दिला, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल हीच व्हॅल्यू बघा, पाय बाय 6 रॅडियन आहे ना, तर ती कशी कन्वर्ट करायची, चला बघूया. फॉर्म्युला सर पाय बाय 6 इथं मी पुट केलं पाय बाय 6 रॅडियनसाठी. चला बघूया काय नाही, तर पाय बाय 6 इंटू काय नाही ते 180 डिवाइड बाय पाय. ओके, तर हे कशामध्ये तुमचं डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. पाय पाय कॅन्सल आउट, 6 3 जा होईल ना, आणि 0 ॲज इट इज, तर 30 डिग्री झाला. आता हे लक्षात कसे ठेवायचे असतात, मी कसं लक्षात ठेवतो ते बघा. मला रॅडियनमध्ये पाहिजे असतो, रॅडियनमध्ये पाय असतो, रॅडियनमध्ये काय असतो, पाय असतो. तर मी पाय वरती ठेवतो, पाय आहे ते वरती ठेवा, आपले पाय नाही, पाय, पायचा जो सिम्बॉल आहे तो काय करा, वरती ठेवा. पाय मला रॅडियनमध्ये लागतो असं माइंडमध्ये ठेवा. पाय बाय 180 असणार आहे. ओके, आणि जर मला कशामध्ये जायचं आहे, डिग्रीमध्ये जायचं आहे, तर डिग्रीमध्ये मला पाय लागत नाही, त्यावेळी पाय खाली ठेवायचे. ओके, मग 180 त्यावेळी वरती असणार आहे. एक लक्षात ठेवा, दुसरा असणार तो उलट असणार आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. ओके, हे झालं तुमचं मेजर ऑफ अँगल झालं. आणि मी इथे एक नोट पण दिले, इथं काही या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या तुम्हाला कुठे ना कुठे उपयोगी पडणार आहेत. तर एक मी फर्स्ट दिलेली आहे, 1 डिग्री आहे ती रॅडियनमध्ये किती आहे, 1 डिग्री जी आहे ती रॅडियनमध्ये किती आहे, याचा वापर मी सहसा कुठे जास्त नाही केलेला, पण 1 डिग्री म्हणजे काय असणार आहे, पाय बाय 180 रॅडियन. पायची व्हॅल्यू जी आपल्याकडे असेल 22/7 किंवा काय झालं 3.142, ही जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण घेतो ती तुम्ही घेऊन हे सॉल्व्ह करा, तुम्हाला ही व्हॅल्यू भेटेल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मी म्हणतोय. आणि दुसरा एक आहे ही, आता ही एक आहे ती खूप ठिकाणी यूज होते, तुमची फिजिक्समध्ये कन्सेप्ट असेल किंवा मॅथ्समध्ये पण ही कुठे ना कुठे यूज होणार आहे. तर 180 बाय, आता हे बघा 1 रॅडियन म्हणजे काय असतो, 180/10
पाय असतो हे आधी समजून. आणि पायची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे 3.14 जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो ना ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ही अप्रॉक्सिमेटच व्हॅल्यू भेटणार आहे. ओके 57.29 तुम्ही म्हणू शकता किंवा 57.30 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. हे आपण यूज करणार आहे कुठे ना कुठे. ओके चला पुढे जाऊ आपण. ओके तर आता हे आपल्याकडे इथे एक डिग्री मिनिट अँड सेकंड म्हणजे अँगल जो आहे आपण डिग्रीमध्ये तर मेजर करतो. इथं तुम्ही ब्लॉक आहे म्हणून तुम्ही इथे म्हणू नका की मिनिट सेकंड आहे आर आहे त्याच्यामध्ये मी नाही आहे, मी आहे इथं अँगलमध्येच आहे. अँगलमध्ये पण कसं असतं जसं डिग्री आहे डिग्रीच्या आतमध्ये आता आपल्याकडे कसं असतं किलोमीटर असतं, किलोमीटरच्या आतमध्ये मीटर असतं, मीटरच्या आतमध्ये सेंटीमीटर हे वगैरे आहेत नाही सगळ्या व्हॅल्यू. तसंच डिग्रीच्या आतमध्ये कोण असतं डिग्रीच्या आतमध्ये असतं मिनिट, मिनिटच्या आतमध्ये असतात सेकंड असतात. आता या तिघांमध्ये रिलेशन काय असतं बघा, मी इथे बाजूला पण लिहितो. डिग्री आहे ओके डिग्री आहे, त्यानंतर मिनिट आहे आणि इकडे कोण आहे मॅडम इथं सेकंड्स आहेत. आता बघा 1 डिग्री आहे, मला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मिनिटमध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 60 असतं. डिग्रीचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मिनिटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय असणार आहे इथं मल्टिप्लाय बाय 60 असणार. आणि मिनिटचं जर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय सेम 60 असणार आहे. जसं आपल्याकडे आर मिनिट आणि सेकंडमध्ये असताना सेम कन्सेप्ट असते इथे. ओके आणि सेम उलट जर जायचं झालं तर म्हणजे सेकंड दिलेत मला आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर इथं काय असतो आपल्याकडे डिवाइड बाय 60 असतो. आणि मिनिटमधून मला जर डिग्रीमध्ये जायचं असेल तर डिवाइड बाय 60 असतो. हे तुम्ही आधी एक माइंडमध्ये बसवून ठेवा. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊच म्हणजे क्लिअर होईल. आता मी इथं लिहितोय 24 डिग्री 24 पॉईंट मी म्हणतो इथं 24.66 नको चला 55 डिग्री मी असं लिहिलं. तर हे मला जर आता डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये जर कन्वर्ट करायचं तर मी कसं करणार आहे बघा रे. पहिलं तर माझ्या इथं 24 डिग्री तरी हा प्रॉपर आहे. राहिला कोण आहे त्याच्याबरोबर 0.5 कोण राहिला इथं डिग्री राहिला. तर मला याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल मिनिटमध्ये. तर चला बघूया 24 हा कोण झाला आपल्याकडे डिग्री झाला. आता मला 0.5 जो आहे तो कन्वर्ट कशामध्ये करायचा होता रे आपल्याला मिनिटमध्ये, हा होता डिग्रीमध्ये. तर डिग्रीमधून मिनिटमध्ये येण्यासाठी काय मॅडम इथे मल्टिप्लाय बाय 60 आहे तर मल्टिप्लाय बाय 60 करा. ओके मग हा मल्टिप्लाय बाय 60 केल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे इथे मिनिटमध्ये. आता मिनिटसाठी मी इथे एक तुम्हाला सिम्बॉल पण दिलेला आहे, वरती एक डॅश असतो आणि ज्यावेळी सेकंद असतं तिथं काय असतो डबल डॅश असतो. ओके तर मी याला एक डॅश देतो कारण की इंटू 60 केलेला आहे तर हा मिनिटमध्ये कन्वर्ट झाला. तर किती होणार बघा इथं 0.5 इंटू आहे तर 24 आपल्याला इथं डिग्री झाला आणि 6 फायदा किती झाला इथे 30 इथं काय आले सरळ मिनिट. आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे रे 0.5 म्हणजे कोण डिग्री म्हणजे कोण असणार आहे इथं 30 मिनिटच असणार आहे. जसं 0.5 आर म्हणतोय तर ते 30 मिनिटच असतात, ते 30 मिनिट आले. हाफ आर आणि हाफ डिग्रीचं मिनिंग सेम, एवढं माइंडमध्ये जरी बसलं तरी चालेल. ओके ठीक आहे चला हे झालं. मी इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं सॉल्व्ह करून. चला बघूया. आता इथं मी अजून काही नोट दिले फॉर वॉच. फर्स्ट मी दिलेलं अँगल बिटवीन 2 कन्झर्वेटिव्ह नंबर्स. ज्यावेळी तुम्हाला वॉचचे सम आहेत तर या वॉचच्या समसाठी तुमच्याकडे काय आहेत बघा इथे अँगल, या दोघांच्या मधला अँगल किती असतो. म्हणजे जर मी इथं आहे आपल्याकडे आणि हा अँगल मला मोजायचा आहे तर हा अँगल किती असतो 30 असतो. आता ह्या दोघांचा मी काउंट केला तर किती होणार 30 + 30 60. इथून हा टोटल मी काउंट केला तर किती होणार हा 90. आता माहिती आहे मला 12 आणि 33च्या मध्ये किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे. ओके हे तर क्लिअर झालं. इफ 1 मिनिट आर हँड टर्न्स थ्रू इन 1 मिनिट्स 1 मिनिटामध्ये आर हँड जो आहे तो किती डिग्रीने टर्न होतो. म्हणजे काय असणार आहे बघा, समजा आर हँड आणि मिनिट हँड इथेच आहेत, दोघेही कोण आहेत इथेच आहेत, याच पोझिशनला आहेत दोघेही. आणि काय झालं रे इथे 1 मिनिट झाला. आता 1 मिनिट झाला म्हणजे काय झालं रे आपला जो मिनिट हँड आहे तो सरळ इथे आला. बरोबर मिनिट हँड जो आहे तो इथे आला. मात्र जो आर हँड असणार आहे तो इथून या 12 पासून जरासा पुढे गेलेला असणार आहे. मग जरासा गेला किती तर तो 0.5 डिग्रीने काय झालेला असतो पुढे गेलेला असतो. असं जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल. क्लिअर झालं ठीक आहे. इन 1 मिनिट मिनिट हँड टर्न्स थ्रू 6 डिग्री. ऑब्वियस हा इथून इथपर्यंत टोटल माझ्याकडे 30 आहेत, इथे टोटल माझ्याकडे 5 पार्ट असतात तर 30 डिवाइड बाय 5 करा तर ऑब्वियस किती असणार आहे तो आपल्याकडे 6 डिग्री असणार आहे. हे पण एक लक्षात ठेवू शकता.
चला इथं मी काही एक्झाम्पल्स दिले सम सॉल्व्ह करण्यासाठी. बघा मग आता 1145 म्हटलेलं आहे. ह्या दोघांमधला मला अँगल जर मेजर करायचा असेल तर तो कसा करायचा. मी काय करतो, इथून इथपर्यंत टोटल मोजतो. प्रत्येकाच्या मेथड्स ह्या डिफरंट असतात सॉल्व्ह करण्याच्या. मी नेहमी आता काय करतो खरं, मी इथून हा टोटल मोजतो. मी टोटल मोजला किती झाला रे माझ्या इथं 30 30 30, हा झाला माझ्या 90 झाला. मात्र टोटल 90 झाला का रे, नाही, कारण की हा जो असणार तो 12 वरती तर नाहीये. तर 12 ला इथं कितीतरी कमी पडलेला आहे, म्हणजे 90 पेक्षा मला माहिती आहे की कमी आहे. तो कितीने कमी आहे, आता इथून ज्यावेळी इथे जाईल त्याच वेळी एक्झॅक्ट काय होणार आहे, तो हा जो आहे काटा एक्झॅक्ट 12 वरती येईल. बरोबर आहे ना. मग किती मिनिटं राहिलेत रे, 45 मिनिट्स. मग 45 मिनिट्ससाठी जेवढे काही तुमच्याकडे काय तिथे अँगल जो असेल तो काढून टाका. 45 मिनिट्सचा जो अँगल असेल तो काढून टाका. मग आता मला काय माहिती आहे रे, ज्यावेळी आपल्याकडे 60 मिनिटमध्ये म्हणतोय, ओके, तर मला इथं अँगल किती भेटतो रे, 30 डिग्री. कोणाला काय डाऊट आहे बघा. 60 मिनिट झाल्यानंतर हा माझ्या 30 डिग्री भेटतो ना. 1 आवर कंप्लीट म्हणजे कोण, 60 मिनिट कंप्लीट झाले. तर 60 मिनिटमध्ये मला किती भेटला रे, इथं 30 डिग्री भेटला. तर मला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, 1 मिनिटमध्ये किती असेल. तर 1 मिनिटमध्ये किती असेल हे मला आधी फाइंड आउट करतो. 1 मिनिटसाठी फाइंड आउट आपण लिहिलेला पण आहे, मला वाटतं इथं 1 मिनिटसाठी 0.5, परंतु मी इथं लिहितो परत एकदा. बघा 1 मिनिटसाठी किती, तर आपण हे कसं सॉल्व्ह करतो रे, हे दोघांना इंटरचेंज करतो ना. 1/60 × 30, तर त्याचं कॅल्क्युलेशन किती येणार आहे तुमच्याकडे इथं 0.5 येईल. तर 0.5 येईल. तर हे 0.5 इंटू कोण आहे रे, इथं किती मिनिटं लागली होती मला, 15 मिनिटं. तर ती मला कमी करावी लागतील. तर 15 इंटू काय मी केला इथं 0.5, तर तो मायनस केला. 15 इंटू 0.5 म्हणजे किती, 7.5. तर 90 मधून मी 7.5 जर मायनस केला तर मला किती कॅल्क्युलेशन भेटतं इथं, 82.5 मला इथं काय भेटतं, कॅल्क्युलेशन भेटतं. तर असं एक तुम्ही इथे करू शकता. ओके, हळूहळू तुम्ही जेवढे आपण सम सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला ती आयडिया क्लिअर होत जाईल. तर बघू आपण सम वरती गेल्यानंतर अजून एकदा बघू. चला नेक्स्ट, याच्यावरती काही सम आहेत आपले, जे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180. हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे, आपला जो रेडियन मेजर आहे तो एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड केला असेल. बाकी काही एक्स्ट्रा गोष्टी नाही आहेत जे तुम्हाला 10वीला किंवा 9वीला लिनियर इक्वेशन जे सम होते ना रे, त्याच टाईपमध्ये इथं लिनियर इक्वेशन जे सम तयार होतात ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट आहे एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर एन साइडेड पॉलिगॉन. चला आता रेग्युलर एन साइडेड पॉलिगॉन असतो काय आधी पण बघूया. फॉर एक्झाम्पल मी एक पेंटॅगॉन, रेग्युलर एन साइडेड पेंटॅगॉन ड्रॉ करतो. बघा व्यवस्थित जरा तुमचं तुम्ही ड्रॉ करा. माझी डायग्राम जर व्यवस्थित नाही आहे तर ऑल साइड्स इथे इक्वल झाले पाहिजे ना. ह्या ऑल साइड ज्या आहेत इथं काय पाहिजे, ह्या इक्वल पाहिजेत. आणि ऑल साइड जर इक्वल आहेत तर ऑल अँगल सुद्धा इथं काय असणार, माझ्या इथं इक्वल असणार. तर त्यालाच मी काय म्हणू शकतो, इथं एन साइडेड काय असणार आहे. आता एन साइडेडच्या ऐवजी मी इथं म्हणतो 5 साइडेड पॉलिगॉन. हा जो आहे तो कोण आहे, 5 साइडेड पॉलिगॉन आहे. किंवा मला मी याच्यासाठी अजून एक नाव काय लिहू शकतो, मी इथं रेग्युलर पेंटॅगॉन सुद्धा म्हणू शकतो याला, रेग्युलर पेंटॅगॉन. ओके, याला मी म्हणू शकतो. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर अँगल म्हणजे कोणता, चला मी इथे दाखवतो. बघा हा जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे इथे. तर हा एक्सटेरियर अँगल फाइंड आउट करण्यासाठी काय बघा, फॉर्म्युलाच आहे. एन साइडेड पॉलिगॉन जर असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय येतं, 360 / n. तर इथं बघायला गेला तर 360 / n. n म्हणजे कोण, n साइड्स होत्या. तर इथं साइड्स किती आहेत, 5. तर /5 करा. तर इथं किती भेटणार आहे, 5 6 जा 5 7 जा ना, 35 1 राहिला, 10 झाले, 5 2 जा. तर 72 डिग्री मला इथं हा भेटला. किती भेटला इथं, 72 डिग्री मला कोणता भेटला इथे, एक्सटेरियर अँगल भेटला. आता मला अजून एक आहे की इंटेरियर अँगल म्हणजे कोणता रे, आतमधला. तर आपल्याला माहिती आहे हे काय तर आपले लिनियर पेअर मधले अँगल्स आहेत. तर दोघांची ऍडिशन 180 असेल तर 180 मधून एक्सटेरियर मायनस करा. तर हाच आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे इंटेरियर अँगलसाठी. इंटेरियर अँगल कसा भेटतो आपल्याकडे, 180 मायनस एक्सटेरियर. तर एक्सटेरियर तर कसा फाइंड आउट करायचा माहिती आहे, 360 / n. आणि तो फक्त काय करा, 180 मधून मायनस करा, तुम्हाला इंटेरियर अँगल भेटून जाईल. ओके, तर हे अजून एक तुम्ही समजून घ्या की रेग्युलर एन साइडेड पॉलिगॉनचं मिनिंग काय. जसं ट्रायंगल मध्ये 3 साइडेड पॉलिगॉन म्हटलं मी, रेग्युलर 3 साइडेड पॉलिगॉन म्हणतोय, तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल होईल. जर रेग्युलर 4 साइडेड जर मी पॉलिगॉन म्हणत असेल तर तो स्क्वेअर होणार आहे. ऑल अँगल्स सुद्धा तिथे इक्वल आले पाहिजेत. रोम्बस मी म्हणत नाही, ऑल साइड्स ओनली म्हणत नाही,
ऑल अँगल सुद्धा तिथं इक्वल आले पाहिजेत. रेग्युलर पेंटागॉन ऑल जे 5 साइड्स असतील 5 अँगल्स असतील इक्वल झाले पाहिजेत, असे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊ आपण. ओके, आता इथं दोन कन्सेप्ट आहेत ज्या तुम्ही आर्क लेंथ बघितला असेल मला वाटतं कशामध्ये 10th मध्ये झालेली आहे. आर्क लेंथ आहे आणि एरिया ऑफ सेक्टर पण आहे किंवा एरिया अंडर दी सेगमेंट पण एक होता, तोही इथे येणार आहे पॉईंट. तर चला बघूया. याच्यामध्ये 10वी मध्ये तुम्हाला टॉपिक म्हणजे जो फॉर्म्युला होता तो वेगळा आहे आणि इथे जो फॉर्म्युला आहे तो वेगळा आहे, कारण की इथे जो फॉर्म्युला आहे तो तुमचा रेडियन मेजरवरती असणार आहे. तर बघा फॉर्म्युला कसा आहे, एस इज इक्वल टू आर थीटा आणि हा जो थीटा जो असेल तो कशामध्ये आपल्याला पाहिजे, इथे रेडियन मध्ये पाहिजे. रेडियस तर माहिती आहे सर्वांना काय असेल ते, आणि थीटा जो आहे तो तुम्हाला कशामध्ये पाहिजे, नेहमी रेडियन मध्येच पाहिजे. ओके, हा एवढाच लक्षात आहे. इझी आहे फॉर्म्युला, एस इज इक्वल टू आर थीटा. सेकंड फॉर्म्युला तुमच्याकडे येतं कुठला, एरिया ऑफ सेक्टरसाठी. तर एरिया ऑफ सेक्टरचा पण फॉर्म्युला इझी आहे, हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा, हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. थीटा तर सेम रेडियन मध्येच पाहिजे. आणि इथे एक मी रिलेशन दिलेला आहे, कुठलं रिलेशन बिटवीन आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. तर हा कसा तयार झाला पाहिजे असेल तर तेही दाखवतो मी. एरिया इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला होता 1/2 आर स्क्वेअर थीटा होता. तर मी हाच कसा लिहू शकतो रे, 1/2 आर इंटू आर थीटा लिहू शकतो. आणि आर थीटा म्हणजे कोण आहे आपल्याकडे, एस. तर बघा हाफ इंटू आर इंटू एस. तर असं पण तुमचं इथं तुम्ही इथं रिलेशन्स तयार करू शकता, फॉर्म्युले तुमचे तुम्ही बनवू शकता. एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे सर्वांना माहिती आहे, मी सांगत बसत नाही. हा एरिया ऑफ सेक्टर म्हणजे कुठला, या दोन रेडियस आणि ही जी आर्क आहे यांनी बाउंड केलेला जो एरिया आहे त्याला आपण एरिया ऑफ सेक्टर म्हणतो, तो फाइंड आउट करायचा असेल तर. आणि हा जो सेक्टर आहे त्याची पेरिमीटर पण तुम्हाला माहिती पाहिजे. याची पेरिमीटर किती असतं रे, 2r प्लस एस, बरं आहे ना. रेडियस प्लस रेडियस आणि ही कोण आहे, आर्क लेंथ, हे पण एक तुम्हाला माहिती पाहिजे. चला नेक्स्ट आपण जाऊ. ओके, हा इथे काय दिलेत, एरिया ऑफ ट्रायंगलचे मी काही फॉर्म्युले एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड करतोय. तर ते बघा बेसिक सर्वांना फॉर्म्युले माहिती आहेत, हे कुठे ना कुठे येतात म्हणून मी इथं दिलेले आहेत. तर फर्स्ट तर सर्वांना माहिती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सेकंड हेरॉन्स फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, अंडर रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. एस म्हणजे कोण असते इथं, सेमी पेरिमीटर असते, दॅट इज ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. हे एबीसी कोण असतात हे एक तुम्हाला माहिती पाहिजे रे. ट्रायंगल एबीसी आहे ना, तर ए जो व्हर्टेक्स आहे त्याच्या अपोजिट जी साइड असते ती नेहमी ए असते. बी जो व्हर्टेक्स आहे त्याच्या अपोजिट साइड नेहमी बी असते. सी जो व्हर्टेक्स आहे त्याच्या अपोजिट साइड नेहमी कोण असते इथं, सी असते. हे सर्वांना इथे माहिती पाहिजे. अजून एक काही इथे मी फॉर्म्युले एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. हे तुम्ही 12th मधले फॉर्म्युले म्हणू शकता किंवा 11th मध्ये पण आहेत हे फॉर्म्युले कुठे ना कुठे, तर हे यूज होतील कुठे ना कुठे. तर त्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा बघूया. तर इथे मी कसा लक्षात ठेवतो, हाफ तुम्ही साईड कोणती घेताय, ए आणि बी. जर बी घेतलाय तर त्याच्यामधला अँगल जो असतो तो साइन सी असतो. सरळ लक्षात ठेवा, हाफ ए बी, ए इंटू बी आणि हा मधला अँगल साइन सी. जर आता मी इथला घेतला बी सी घेतला, हाफ बी, बी आणि सी कुठे आहे बघा रे, हा बी आहे इथं सी आहे. साइड घेतली मी बी आणि सी, तर त्याच्यामधला अँगल साइन आहे. असे तयार करत चला फॉर्म्युले. आता हा कुठे नेमका यूज झालाय तो आपण इक्विलॅटरल मध्ये, आणि इक्विलॅटरल ट्रायंगल येणार कुठे आहे तुमचा इथे, एरिया अंडर दी सेगमेंट साठी मी इथं घेतलेला पण आहे. पहिल्यांदा एक एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल बघू आणि मग आपण तिकडे जाऊ. आता एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हा नेमका कसा तयार झालाय तोही मी इथं दाखवलेला आहे. मात्र फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. झाला असेल काही जणांना 10th मध्ये माहिती आहेत हे फॉर्म्युले कुठे ना कुठे तुम्ही यूज केलेले आहात. ओके ठीक आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर साईडला मी रेग्युलरली साईनची एक कन्सेप्ट यूज करून सॉल्व्ह करून दिलेला आहे. जर बघा समजेल ते लगेच. तुम्हाला माहिती आहे साईन माहिती आहे ना, अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस, त्याच्यावरून मी तो तयार केलेला आहे. मात्र फॉर्म्युलाच लक्षात ठेवा, एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतो, √3/4 इंटू साइड स्क्वेअर असतो. चला नेक्स्ट आपण एरिया ऑफ एन आयसोस्केलस ट्रायंगल. आता एरिया ऑफ एन आयसोस्केलस ट्रायंगल साठी जो मी मगाशी म्हणत होतो ना रे, कोणता रे बघा, इथे पण पाहिला असेल मी तो ट्रायंगल ड्रॉ करतो परत, ए बी सी वाला इथं आहेच आपल्याकडे. मात्र मी लिहिताना जर असे ए घेतो, इथं बी घेतो आणि इथं सी घेतो. इथे फॉर्म्युला जर बघायला गेला तर साइन ऑफ काय होता, बरं चला एक मिनिट, एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे आपल्याकडे इथं, ए बी सी इज इक्वल टू हाफ. त्यानंतर कोण आहे माझ्या इथं, चला मी ए बी घेतो इथं, पाहिलं असं ए इंटू बी, तर इथं कोणाला पाहिजे, साइन सी आला पाहिजे. ओके, आता याच्यानुसार
म्हणजे ही जी डायग्राम दिसते तर त्याच्यानुसार जर मी तयार करायला गेलो तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे C इंटू बी, तर इथं काय होणार हाफ इंटू BC आणि इथं येणार कोण साइन, हा असा तयार होणार आहे. हा जर आयसोस्केलस ट्रायंगल आहे तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आले, त्याला मी इथं कन्सिडर काय केलेलं आहे XX, तर काय आलं इथं हाफ, ही व्हॅल्यू x आहे, ही पुढची व्हॅल्यू x आहे, साइन आला x इंटू एक्स म्हणजे कोणाला x². असा हा फॉर्म्युला तयार झाला. आता हा फॉर्म्युला नेमका यूज कुठे होणार आहे, तुम्ही यूज केलेला आहात 10th मध्ये पण तुम्ही यूज केलेला आहात. आता कुठे यूज केला तोच बघूया. चला पुढे आपण बघूया. एरिया अंडर द सेगमेंट म्हणा किंवा एरिया ऑफ सेगमेंट ऑफ ए सर्कल म्हणा. म्हणजे कोणता एरिया फाइंड आउट करायचा आहे, डायग्राम मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे इथे शेडेड जो पार्ट आहे तो मला फाइंड आउट करायचा. म्हणजे जर मी इथून हा सगळा जरी पण ह्याच्यामध्ये ऍड केला असता सगळ्याच्या सगळा तर तो सेक्टर झाला असता, बरोबर आहे ना. सगळा हा ट्रायंगल प्लस हा एरिया शेडेड पार्ट त्याला आपण सेक्टर म्हणतो, तर टोटल सेक्टर झाला असता. तर सेक्टर मधून मायनस कोण होणार आहे इथं, हा ट्रायंगल मायनस होणार आहे. आणि हा जो ट्रायंगल आहे तो आपला आयसोस्केलस ट्रायंगल आहे, बरोबर आहे का. बघा रेडियस, हे पण रेडियस, तर हा कोण तयार झाला इथं आयसोस्केलस ट्रायंगल तयार झाला. मग आयसोस्केलस ट्रायंगलचा फॉर्म्युला आताच तयार झाला होता, हाफ x² साइन जो मधला असेल तो घ्या, म्हणजे काय असणार हाफ x² म्हणजे आता इथं r आहे तर r² म्हणतो, आणि इथं काय असणार आहे मधला असणार आहे जो अँगल साइन थिटा असणार आहे. आणि तोच कोणाचा आला इथे एरिया ऑफ ट्रायंगल आलेला आहे, हाफ r² साइन थिटा. आणि एरिया ऑफ सेक्टरचा तर आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे, हाफ r² थिटा, आपण मागाशी बघितलेलाच आहे. तर हा होता कुठला फॉर्म्युला, एरिया ऑफ सेगमेंट ऑफ ए सर्कलचा फॉर्म्युला होता. ओके, समजलंय सर्वांना. बघा फॉर्म्युले व्यवस्थित बघा. हा फर्स्ट टॉपिक आहे, सर्वांना बेसलग आहे, फर्स्ट टॉपिक आहे पूर्णपणे. 11वी 12वी पूर्णपणे जोमात मजा करत सगळंच्या सगळं तुम्ही सॉल्व्ह करा. फॉर्म्युले लक्षात ठेवायला शिका, कुठेही काही कमी पडू देऊ नका. ओके, तर चालू दे अभ्यास, जोरात चालू दे.